यंदा मुबलक पाऊस आणि पोषक हवामानामुळे मराठवाड्यात हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावं यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं हरभरा पीक व्यवस्थापनाच्या काही शिफारसी सुचवल्या आहेत। मराठवाड्यातील रब्बी हंगामातलं महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापनावर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हरभरा पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ते 30 ग्रॅम कार्बेंडिझम कॉपर ऑक्सीक्लोराइड 10 लिटर पाण्यात मिसळून ट्रॅपिंग करावी। पाण्यामुळे जास्त नुकसान होऊ नये यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा किंवा हलक्या स्वरूपात पाणी द्यावं। ढगाळ हवामानात हरभरा पिकावर घाटे शक्यतो तुषार सिंचनाचा वापर त्या ठिकाणी करावा। ज्या ठिकाणी तुषार सिंचन उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी हलकं पाणी द्यावं आणि हे पाणी देत असताना ज्या पाणी जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये साचून राहणार नाही ते शेताबाहेर योग्य पद्धतीने काढून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा। तिसरी महत्त्वाची बाब अशी आहे की शेतकरी बांधवांनी पाणी देत असताना शक्यतो रुंद वरंबा सरी पद्धतीवर लागवड केली आहे अशा ठिकाणी आपण ते सरी भरेपर्यंत पाणी द्यावं आणि अधिक झालेलं पाणी शेताबाहेर काढून द्यावं। याशिवाय कीड नियंत्रणासाठी प्रति एकरी 10 ते 20 पक्षी थांबे करावे, त्यामुळे पक्षी त्यावर बसून अळी वेचून खातात। प्रति एकरी 10 ते 20 त्या ठिकाणी पक्षी थांबे शेतकरी बांधव करू शकतात। वेळूचे किंवा साध्या आपण काठ्या किंवा तुरट्या घेतल्या आणि त्या टी आकाराच्या तुरट्या करून जर आपण त्या ठिकाणी लावल्या तर त्यावर त्या ठिकाणी पक्षी बसतील आणि ते त्या ठिकाणी त्या आळ्या वेचून त्या खाण्याची जी त्यांचं जे पद्धत आहे त्याचा फायदा शेतकरी बांधवांना मिळतो। आम्ही कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कीड नियंत्रण मिळू शकतं। 1 ते 2 पाणी जर आपण हरभरा पिकाला देऊ शकलो तर त्या ठिकाणी 30 ते 35% उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला संशोधनातील प्रयोगांवरून त्या ठिकाणी लक्षात येतं। योग्य पद्धतीनं पाणी आणि कीड व्यवस्थापन केल्यास हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल यात शंका नाही। कल्पना मुंदडासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी। झी 24 तास, एक पाऊल पुढे।